नाशिकमध्ये सुधाकर बडगुजरांच्या भाजपा प्रवेशाला आमदार सीमा हिरे यांचा विरोध। बडगुजर यांना भाजपात प्रवेश नको, थेट मुख्यमंत्र्यांकडे मागणी। ठाकरेंच्या सेनेतून हकालपट्टी झाल्यानंतर बडगुजर भाजपाच्या वाटेवर। महापालिका निवडणुकांच्या कामाला गती। मुंबई सोडून सर्व महापालिकांच्या प्रभाग रचनेच्या कामाला सुरुवात करण्याचे नगरविकास विभागाचे आदेश। 4 सदस्यीय प्रभाग रचनेला पसंती, तर मुंबईमध्ये 1 सदस्यीय प्रभाग रचना। मराठा आरक्षणाच्या वैधतेवर आजपासून मुंबई हायकोर्टात नव्यानं सुनावणी। विद्यार्थ्यांच्या रखडलेल्या प्रवेशांमुळे सुप्रीम कोर्टाकडून प्रकरण लवकरात लवकर निकाली काढण्याचे निर्देश। आता सुनावणीचं होणार थेट प्रक्षेपण। यूट्यूबवरून लाईव्ह स्ट्रीमिंगचं काम सुरू। लोकांना घरबसल्या पाहता येणार निकाल। गणेश मंडळांना उंच पीओपी गणेश मूर्तींची प्राणप्रतिष्ठापना करता येणार। या आठवड्यात पीओपी मूर्ती विसर्जनासाठी राज्य सरकार नवं धोरण आणणार। राज्यातील शाळा 16 जून पासून सुरू न करण्याचा राज्य शिक्षण संस्था महामंडळाचा इशारा। शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी संपाचा निर्णय। मागण्यांसंदर्भात मुख्यमंत्र्यांना पाठवलं निवेदन। आता 12 खडी नव्हे तर 14 खडी शिकवणार। पहिलीच्या मराठीच्या पुस्तकात क आणि क या अक्षरांचा नव्यानं समावेश, तर कृती शिक्षणावर सुद्धा भर। मद्यप्रेमींच्या खिशाला बसणार झळ। दारू महागली, उत्पादन शुल्कामध्ये मोठी वाढ। कोल्हापूरमध्ये मद्यधुंद कार चालकाचा महाद्वार रोडवर उन्माद। रॉंग साईडनं येत वाहनांसह भाविकांना धडक। संतप्त जमावाकडून कार चालकाची धुलाई। शशांक खगवणे आणि निलेश चव्हाणला येरवडा कारागृहातून पिंपरी पोलिसांनी पुन्हा घेतलं ताब्यात। शस्त्र परवाना प्रकरणाची कसून चौकशी। जालिंदर सुपेकरांच्या अडचणी वाढण्याची शक्यता। पत्नीपासून वेगळं राहण्याच्या निर्णयामुळे बीडमध्ये पतीला मारहाण। जबर मारहाणीमध्ये पतीचा पाय फ्रॅक्चर आणि उपचार सुरू। पत्नी मेहुणा आणि सासू विरोधात बीड ग्रामीण पोलिसात गुन्हा दाखल। वाशिम आणि नांदेड जिल्ह्यामध्ये वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस। वाशिमच्या मानोऱ्यामधील इझोरी गावात काही घरांचे तसंच शाळेचे पत्रे उडाले। नांदेडच्या चिचाळामध्ये शेवग्याची बाग सुद्धा उद्ध्वस्त। आणि ऑस्ट्रियाच्या शाळेमध्ये अंधाधुंद गोळीबार। 11 विद्यार्थ्यांचा मृत्यू, 28 जण जखमी। हल्लेखोर शाळेचाच माजी विद्यार्थी। हल्ल्यानंतर स्वतःवर गोळी झाडून केली आत्महत्या।